आपण सर्व मिळून एकतेने प्रणाम करूया। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशानुसार आजचे हे भव्य सेवक संमेलन 1 मार्च 2025 तुम्ही सर्व लोकांनी आपापल्या गाड्या बनवा आणि तुम्ही त्या पावनभूमी भंडारभोळीला तुम्ही या ठिकाणी या। आज बहुतेक पुष्कळसे लोक या ठिकाणी आलेले आहेत। भूमी पावन होते, भूमी पावन झाली, परंतु आम्ही लोक पावन झालो नाही। आमच्या विचारामध्ये कुठेही परिवर्तन झालं नाही, ही आमच्यासाठी दुःखाची गोष्ट आहे। पावनभूमी झाल्याच्या नंतर महान त्यागी बाबा जुमदेवजींनी या ठिकाणी दूध डेअरी खरावास्तिकमध्ये दूध डेअरी त्याचा रजिस्ट्रेशन नंबर आहे साले मिठाईचा आहे, बरोबर आहे दिवटे साहेब? दूध डेअरी अजून लोकांना माहीत नाही आहे, बरोबर? दूध डेअरीचा रजिस्ट्रेशन हा साले मेटा या गावचे आहे। म्हणजे आमचे बँकेचे माजी उपाध्यक्ष मंडळाचे माजी सहसचिव सेवकरामजी दिवटे यांचे गाव, त्या गावामध्ये त्या सालेमठेमध्ये त्या दूध डेअरीची स्थापना झाली, ते रजिस्ट्रेशन झालं। परंतु ह्या हायवे रोड आहे, डांबर रोड आहे, रोड टच आहे, म्हणून ती दूध डेअरी या ठिकाणी स्थानांतरित करण्यात आली आणि त्याच्यानंतर दूध डेअरी धोप आहे। कालांतराने ही पावनभूमी भंडारभोळीची दूध डेअरी अजून 2-3 संस्था त्यांनी आमच्या गबने साहेबांनी सांगितलं, ते सर्व बंद झाल्या। याचे कारण काय आहे माहीत आहे का? महान त्यागी बाबा जुमदेवजीचे शब्द होते की मी निर्माण केलेल्या संस्था कधीही डुबू शकत नाही। जो डुबवणारा असेल, जो डुबवेल तो स्वतः डुबून जाईल। महान त्यागी बाबा जुमदेवजीचे शब्द होते, ही असुरी शक्ती ही भगवंतापेक्षा कितीतरी पटीने मोठी आहे म्हणे, आणि ती असुरी शक्ती त्या संस्थेमध्ये निर्माण झाल्या, चाहे ग्राहक भंडार दूध डेअरी हो, बँक हो, चाहे अजून कोणत्या इतर ज्या संस्था आहे। आता असुरी शक्ती म्हणजे का? असुरी शक्ती म्हणजे तो राक्षस तांत्रिक मांत्रिक हा नाही। असुरी शक्ती म्हणजे ज्यांच्या विचारामध्ये परिवर्तन झालं, जे विचार वाईट कृत्य झाले, संस्थेला डुबवण्याचे स्वतःचा स्वार्थ साधण्याकरता जे शक्ती, जे विचार निर्माण झाले, ती असुरी शक्ती निर्माण झाली बँकेमध्ये, दूध डेअरीमध्ये, इतर संस्थांमध्ये। आणि त्या भ्रष्टाचार नीती करणाऱ्या लोकांमध्ये ती असुरी शक्ती निर्माण झाली। त्याचा विरोध करणारे कोणी लोक राहिले नाही, भिणारे लोक राहिले, चापलुसी करणारे लोक राहिले, आणि त्याच्यामुळे ह्या संपूर्ण संस्था डबघाईस आल्या आणि पूर्ण डुबल्या। नाही तर बाबाने जो शब्द केला होता की मी निर्माण केलेल्या संस्था कोणीही डुबू शकत नाही ना, तो जो डुबेल तो स्वतः डुबून जाईल। आज तुम्ही एक लक्ष केंद्रित करा, ज्या ज्या संस्था डुबवण्याचा प्रयत्न ज्या लोकांनी केला, डबघाईस आणण्याकरता प्रवृत्त केलं, आज त्याचे कुटुंब तुम्ही पाहून टाका, नेस्तनाबूत झालेले आहे। तुम्ही चांगल्याने पहा, कारण महान त्यागी बाबा जुमदेवजीनं अत्यंत परिश्रमाने कठीणाईनं त्या संस्था निर्माण केल्या, परंतु त्याची जोपासना करणारे फार कमी लोक राहिले। फक्त ते स्वतःचा स्वार्थ किंवा जातीसाठी, आपल्या नातेवाईकासाठी ते लोक अग्रेसित झाले आणि त्याच्यामुळे संपूर्ण संस्था मिटल्या। पण एक गोष्ट लक्षात ठेवा की ही दूध डेअरी डुबली भंडारभोळीची, परंतु एक धूप
या ठिकाणी दूध डेअरी आजही सुरू आहे. ही आमच्या मंडळासाठी किंवा परमात्मासाठी एक चांगली गोष्ट आहे की ते धोप दूध डेअरी हे सुरू आहे. कशी सुरू असेल ते मंडळाच्या सानिध्यामध्ये असेल किंवा नसेल, परंतु त्या परमात्माचे नाव, त्या मंडळाचे नाव, ते दूध डेअरीवाले आजही ते चालवत आहे व्यवस्थित. कधीही त्यांची कोणत्याच प्रकारची तक्रार आली नाही. गबने साहेबांनी सांगितलं, त्यांनी आपलं सांगितलं. मी जेव्हा मंडळामध्ये संचालक असताना जेव्हा बँक डबघाईस येत होती, मीनं का केलं नाही केलं याच्याशी काही घेणं नाही आहे. परंतु मी प्रत्यक्षरित्या मंडळाचा कोणताही पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित नव्हता. मी स्वतः आदरणीय केंद्रीय मंत्री सन्माननीय माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्लभाई पटेल यांच्या घरी मी स्वतः घेऊन गेलो होतो. बरोबर आहे दिवटे साहेब, मी स्वतः घेतो. मी म्हणजे त्यांना लोकांना म्हणजे ते आपल्या मार्गामध्ये नाही आहे. जे मंत्री राहिलेले, आमदार खासदार लोक राहिलेले आहे, त्यांना या मार्गाची जाणीव आहे. आणि मार्गाची जाणीव असून तो सुद्धा सोळा तुम्ही, परंतु त्यांना मंडळ म्हणजे का हे त्यांना माहीत आहे. आणि त्यांनी म्हटलं होतं प्रफुल्लभाईंना की मंडळाचा कोणता ना कोणता व्यक्ती तुमच्यासोबत पाहिजे. आणि मी त्या काळामध्ये प्रफुल्लभाई पटेलकडे गेलो होतो. आदरणीय सर्व लोक होते त्या ठिकाणी. त्यांनी मिटिंगा लावल्या, सर्व केलं, परंतु होऊ शकलं नाही. कारण आम्ही एकमेकाचा विश्वास संपादन करू शकलो नाही. आम्ही एकत्रीकरण करून एकत्र बसू शकलो नाही. तो तिकडे. आणि कधी कधी म्हणते आमचे अंबुले साहेब म्हणते, मदनगड साहेब म्हणते, बाबा की लगते जिगर आधे उदर आणि आधे उदर बरोबर आहे. कुठं चूक आहे हो? झाले ना, अर्धे इकडे आणि अर्धे तिकडे झाले ना. त्याच्यामुळे त्या संस्था निर्माण झाल्या, म्हणून आमच्या संस्था डुबल्या. जर हा प्रकार जर घडला नसता तर हा प्रकार झाला असता का? आज एवढी संख्या या ठिकाणी आहे. याच्यापेक्षा 4 ते 5 पटीनं आज या ठिकाणी ती संख्या, सेवकाची संख्या असते. आज दुसऱ्या ठिकाणी सुद्धा कार्यक्रम सुरू आहे. का झालं असं की स्वतःचा स्वार्थ साध्य करतो आणि त्याच्यामुळे हा प्रसंग या ठिकाणी येतो. नाही तर आज मला बँकेच्या बाबतीमध्ये सांगायची गरज नाही आहे, परंतु की ती नावाजलेली होती शेड्यूल 1 बँक, या महाराष्ट्रामध्ये नावाजलेली बँक होती. तर आमच्या काही स्वार्थाच्यामुळे, काही लोकांच्या स्वार्थामुळे ती डुबली. आणि डुबवणारे कोण? तेच लोक आहे जे तुमच्याकडे येऊ पोंगे फुकून जातात ना, तेच लोक आहे. त्याचेच नातेवाईक आहे, त्याचेच ना. तुम्ही इतिहास काढा. मला एकेकाचं नाव माहीत आहे. मला बँकेचे काही घेणदेण नव्हतं. मी ना लोन उचलला तर लोनही भरलं. बँकेचे कर्ज माझ्यावर नाही आहे. मी ना उलट लोकांचे वसूल करून सुद्धा दिले. स्वतःजवळचा पैसा लावला. बँकेची इलेक्शन लढलं तर त्याच्यामध्ये मी स्वतःचे पैसे लावले. आणि पुरावा पाहिजे असेल तर बसल्या इथं सेवग्रामजी दिवटे. अपेक्षा नाही केली, कधीच नाही केली की मी तिथं संचालक बनून जाईन की काय जाईन. माझं कर्तव्य होतं. देणारा तो भगवान होता, बाबा होता, मातोश्री त्यांनी दिलं. माझं कर्तव्य मीनं पार पाडलं, पुढे पाडणार आहोत, यात दुमत नाही आहे. परंतु आज ज्या आमच्यामध्ये आहे, हे आज बी आमच्यामध्ये भ्रम निर्माण करणारे लोक आहेत. हो सांगते जुने लोक. जुना ओल्ड इज गोल्ड मान्य आहे, पण ओल्ड इज सोल्ड बी आहे म्हणतात. मराठीमध्ये म्हण आहे, जुन्याला लागले ऋण्या नवीनले पडगुन्या. का असं का आहे मन? जुन्या लोकांनी जे मनी ठेवल्या का ठेवल्या? कारण तसा प्रसंग तुम्ही आणला आणि त्याच्यामुळे हा प्रसंग झाला आहे. मंडळाची बी तेच गत झाली. आम्ही केस हारतो, पुन्हा केस टाकत नाही, काही नाही, आणि त्याच्यामुळे हा दुर्गती होते. आणि मग मार्गदर्शक लोकांना, सेवकांना धावपळ करावं लागते. का गरज आहे करायची? परंतु आम्ही करत नाही. फक्त आम्ही स्वतःचा स्वार्थ ठेवतो आहे आणि स्वार्थ ठेवून कोणते कर्म, कोणते कार्य करत आहोत. पण तुम्हाला सांगतो आहे साहेब, माझा त्याग आहे. जोपर्यंत जीवात जीव आहे, जोपर्यंत माझे कार्य करण्याच्या शक्ती, ताकद माझ्यामध्ये आहे, तोपर्यंत मी करण्याचे प्रयत्न करणार आहोत. मी कोणाला जुमारणारा माणूस नाही आहो. मला काही घेणं नाही. मला भगवत कार्य करणे आहे.
तुम्हाला तिकडे का करायचं आहे का करायचं ते माहीत नाही. दिवटे साहेबांनी मगाशी सांगितलं की बा रजिस्ट्री झाली, आमसभा झाली, त्याच्यामध्ये नाव नाही आलं. मला सांगा एवढ्या लोकांमध्ये सांगायची का गरज आहे? तुम्हाला अडचण होती आदरणीय, वर्षभर झाला असेल, तुम्ही विचारावर याने कधी फोन केला का? वर्ष का जास्त, त्याच्यापेक्षा जास्त झाले, विचारा. तुमच्या समक्ष बसले आहे. कधी कोणत्याच प्रकारचा संपर्क माझ्यासोबत नाही. एकही मोबाईल नंबर रामदास भाऊ सार्वे कधी यांनी फोन केला नाही. उलट मी यांना फोन करतो, विचारा, खोटं सांगतो. कोणती अडचण असेल, अरे मी तुमच्या मित्र आहो, तुमच्या सवंगडी आहो, मी बी सेवक आहो, तुम्ही सेवक आहात, मला सांगा. अर्ध्या रात्री तुमच्या शब्दावर ज्या हा राजू मदनकर जर धावत आला नाही तर मी भगवंताच्या बाबाचा सेवक नाही. फक्त तुम्ही सांगावं फक्त. आणि मी कधी मागं राहत नाही. कोलतेजीला माहीत आहे, सर्व लोकांना, मार्गदर्शक लोकांना माहीत आहे, मी मागं राहणारा व्यक्ती नाही आहो. तुम्ही सजेस्ट करा. काय काय मला फक्त माहीत आहे का, फक्त भगवत कार्याशी घेणं देणं आहे. बाकी तुम्ही काय हिशोब करता का नाही करत ते तुम्ही करत बसा. नियम कोणते बनवता, कसं बनवता, का बरं तुम्ही बनवा. जनतेच्या लोकांच्या हितासाठी बनवा, सेवकाच्या हितासाठी बनवा. माझी केव्हाही अर्ध्या रात्री तुम्हाला सहमती होती आहे आणि राहणार आहे. तुम्ही म्हटलं आमचे डोळे उघडले, परंतु तुम्ही तुमचा शब्द आहे. आमसभेमध्ये मागच्या वेळेस यांनी बोलले होते की या मंडळामध्ये जर फूट पाडणारे कोणी लोक असेल ते कर्मचारी लोक, याचे शब्द आहे. सभेमध्ये बोलले होते भर माईकवर. काही काही गोष्टी आहे ना आम्हाला नाही समजत. आम्ही कमी शिकलेले लोक आहोत, तुम्ही जास्त शिकलेले लोक आहात, तुम्हाला समजतात. आम्हाला तुम्ही सांगायला पाहिजे. मार्गदर्शक मंडळी कशा करता आहेत, सूचना करण्याकरता आहे. फक्त आलो आम्ही, मार्गदर्शन ऐकलं, हां मदनकर साहेबांनी मस्त केलं, बरं झालं वगैरे वगैरे झालं नाही का, मग कोणी टाइमटिंग बी करण त्याच्यामध्ये, हे चालू राहणार आहे. परंतु जे बी आहे, आदरणीय भंडारबोळी परिसरातील कार्याध्यक्ष आणि त्यांची सर्व टीम चमू, आम्हाला का करायचं आहे, मी कटिबद्ध आहो या पावनभूमीसोबत. कारण मी संचालक असताना या ठिकाणी मला वाटतं 2 का 3 कार्यक्रम माझ्या अध्यक्षतेमध्ये या ठिकाणी संचालक असताना झाले. कार्यक्रम भेटत नव्हते, काही नव्हतं. का आहे का नाही हे कोणाला माहीत नव्हतं. म्हणून त्या भगवंताची कृपा होती. गोपीचंदजी तुपट, दिवटेजी सारखे लोक होते, त्यांच्या माझ्या सानिध्यामध्ये आम्ही राहिलो, बसलो, उठलो. आणि हा पावनभूमीचा विकास जो आहे हळूहळू होत आहे आणि पुन्हा होईल आदरणीय, यात दुमत नाही. आणि या पावनभूमीचा विकास करण्यामध्ये मी कुठेही मागं राहणार नाही. जेव्हा तुम्हाला ज्या दिवशी माझी गरज पडेल त्या दिवशी मी उभा राहणार आहो, बिलकुल करणार आहो या ठिकाणचा विकास. कारण माझा त्याग आहे, माझा त्याग आहे. मी जाणं येणं माझ्या नेहमी चालू राहते. काही लोकांनी मला म्हटलं साहेब म्हणे जसे पहिले ते पदाधिकारी होते बाहेरून नमस्कार करते म्हणे चालले जाते म्हणे, तुम्ही बी तसं करता, मग का करायचं, इथे येऊन नमस्कार करायचा का? आत्मा ही परमात्मा आहे. तुमच्या आमच्या मनामध्ये तो भगवान आहे. बाबाच्या निवासस्थानी ट्रस्ट निर्माण झाला. पहिले काय होतं, आता अरुण लारोकरजीचे मार्गदर्शन होतं, पण काही लोकांचे मार्गदर्शन या वेळेअभावी काही होऊ शकले नाही. पहिले बाबाच्या निवासस्थानून फोटो दिल्या जात होती, कालांतराने महानतकी बाबाची फोटो बंद केली. आणि मग नंतर बाबाच्या निवासस्थानी मुलाखत घेतली जात होती, तिथून चिठ्ठी मिळत होती आणि नंतर भवनातून फोटो मिळाली जात होती. बरोबर आहे, भवनातून फोटो दिली जात होती. रमेशजी ठुपरीकर 2002 पासून 2004 पर्यंत अध्यक्ष होते, मी त्यांच्यासोबत संचालक होतो. आणि मग कालांतराने त्यांना पदमुक्त करण्यात आलं आणि त्याच्यानंतर ती चिठ्ठी आज म्हणजे बाबाच्या निवासस्थानाला जेवढं महत्त्व आलं होतं तेवढंच महत्त्व आज महानतेगी बाबा जिंदजीनं या आदरणीय आमच्या मार्गदर्शक मंडळीला दिलं. किंवा यांची चिठ्ठी घेऊन आज मंडळामध्ये जाते आणि त्या चिठ्ठीच्या आधारे तुम्हाला साहित्य फोटो वगैरे दिली जाते. म्हणजे बाबाचं स्थान आदरणीय मार्गदर्शक मंडळींना सुद्धा या ठिकाणी आलेलं आहे. हे साधारण बाब नाही आहे.
बाबांनी स्वतःला कधी गुरु म्हणलं नाही. बाबांनी म्हटलं मेरा गुरु भगवान बाबा म्हणजे आहे, तर आपका गुरु कोण. बाबांनी स्वतःला कधी गुरु म्हणलं नाही. बाबांनी आमच्यासारख्या दारुड्या माणसाला, लोकांना लुटणारा लुबाडणारा माणसाला मानते की बाबा जुमदीजीने आम्हाला गुरु बनवलं आहे. आणि काही काही गुरु असे सुरू होऊन गेले जे सेवकाची दिशाभूल करतात, भटकवण्याचे कामं करतात. आहे रामटेक क्षेत्र आहे, मोवाळी क्षेत्र आहे, ट्रस्ट आहे, उमरेड्या, असं काही असंख्य संख्या ट्रस्ट या ठिकाणी निर्माण झाले आहे. आणि आपण त्या लोकांच्या बळी आपण करत आहोत. मार्गदर्शकाला लोक भगवान मानतात, बाबा मानतात, बाप मानतात. माझं काही म्हणणं नाही आहे, तुम्ही बिलकुल माना, परंतु तो मार्गदर्शक मंडळाच्या हिताचं असेल तर तुम्ही त्यांना माना, अन्यथा मानण्याची काही गरज नाही. तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. तुम्ही बोला त्यांच्याशी, स्पष्टपणे बोला, परंतु आम्ही बोलत नाही. आम्ही बाहेर जातो, माईकवर आम्ही फुटाने फोडत राहतो. आणि त्याच्यानं मग काय होते, तो मार्गदर्शकाच्या कोणाशी जमला नाही तर तो मार्गदर्शक तुमच्यासारखे 100 लोक घेते आणि वेगळी संस्था निर्माण करते. त्यात 1% तो मार्गदर्शक चुकते, 99% तुम्ही लोक चुकता. याला दोषित तुम्ही लोक आहात. म्हणून त्या संघटना आणि इतर संस्था निर्माण होते. जर तो मार्गदर्शक दुसऱ्या ठिकाणी जर जात असेल आणि तुम्ही जर विरोध केला, तो जर जात असेल तर त्यांना जाऊ द्या, पण तुम्ही हलू नका. त्याची मजाल नाही की तो तुम्हाला एकटा सोडून तुम्ही चालला जाईल तो. पण तुम्ही ते गोष्टी करत नाही. तुम्ही मार्गदर्शकाला बाप मानता. काही मार्गदर्शक लोकांचे फोटोसुद्धा विकल्या जात होत्या. आम्ही ना बंद, मी स्वतः बंद करणार आहोत. कालांतराने असाही प्रसंग येईल का त्या मार्गदर्शकाचे फोटो लावल्या जाईल आणि त्याचीसुद्धा पूजा सुरू करून देईल. लोक अगरबत्ती टाकणं लावणं चालू करून देतील. हाही प्रकार घडणार आहे ना. अंधश्रद्धेमध्ये चांगले इंजिनियर आहे, डॉक्टर आहे. मी न समजवलं, त्यांना प्रत्यक्ष समजवलं. का हो म्हटलं, तुम्ही त्या मार्गदर्शका पाठीमागे धावता का करता. मदनकर साहेब म्हणे तुम्ही जे बोलता 100% खरं आहे, सत्य आहे, परंतु म्हणे तो आमच्या मार्गदर्शक आहे. तर मग जा लागा तिच्या पाया. आम्हाला का करणं, आता पाहूनच राहिलो ना आम्ही कसे पाया लागते. आता राजनीतीमध्ये आता ती बाई मगाशी ते सरपंच महोदय माझ्या पाया लागली. मी म्हटलं बाई तू आम्हाला पापामध्ये टाकत आहे. तिला म्हटलं मी आता हा कार्यक्रम लाईव्ह चालू आहे. तिची श्रद्धा आहे, ती श्रद्धा आहे. परंतु मानते की बाबा जुमदीजी आम्हाला एकमेकांना पाया लागू दिल्या नाही, बरोबर आहे. आता आम्ही प्रकार पाहत आहोत. परंतु आमचेच काही लोक जुने लोक आहे, एखादा नेता आला त्याचे काम काही राहिलं तर पटकन त्याच्या पायावर जाऊन जाते. का गरज यावं करायची, पाया लागायची काही गरज आहे का तुम्हाला. काही गरज नाही आहे. होईन तर होईन काम, नाही तर नाही होईल. आणि लोक कसं आहे मग त्या आमदाराच्या खासदाराच्या त्याच्या विरोध बी करते, त्यांना निधी बी मागते, सर्वही मागते. आणि मग त्याच्यामुळे काय होते, आमच्या संस्थेवर त्याचा दुष्परिणामसुद्धा होते. आणि म्हणून बोलत असताना प्रत्येक लोकांनी त्या गोष्टीकडे त्याकडे काळजी करायला पाहिजे. संसारामध्ये जगामध्ये 2च गोष्टी आहे, चित आणि पट, नर आणि नारी, आई आणि वडील, बहीण आणि भाऊ, पती आणि पत्नी. तसंच 2 गोष्टी आहे. पाण्यातला मासा झोप घेते कैसा जावे त्याच्या वंशा तेव्हाकडे, आणि पाण्यातला मासा खावे त्याच्या ठुसा तेव्हाकडे. आम्ही या मार्गात आलो, आम्ही पोहत आहो. बाबाच्या आदेशानं पहिले हे सेवक होते, बाबाच्या आदेशानं, मंडळाच्या आदेशाने मार्गदर्शक झाले. आज तुम्ही यांच्या मार्गदर्शनाने तुम्ही पोहता बाबाच्या आदेशानं. आणि म्हणून बाबानं हे म्हटलं आहे की आम्ही ज्या मार्गामध्ये आहोत, ज्या मानव धर्मामध्ये आहो, त्या मानव धर्माची आम्ही जोपासना करतो आहे का, आम्ही मानतो आहे का. माणसांनी माणसाशी माणसासारखं वाकावं, छोटीशी व्याख्या, परंतु आम्ही वागतो आहो किंवा नाही वागतो आहे याच्या विचार तुम्हाला आम्हाला का. लोक म्हणते टीका टिप्पणी कशी होते, मंडळाचे पदाधिकारी याच्यामध्ये एकता नाही आहे. नाही राहील ना. तुमच्या घरामध्ये आहे का, तुमच्या घरामध्ये एकता आहे का, भावाभावामध्ये एकता आहे का. सख्या बहिणी, सख्य भाऊ मार्गदर्शक आहेत मंडळामध्ये, पटतच नाही. सख्य भाऊ
मार्गदर्शक नाही पटत, सख्या बहिणी नाही पटत. मग आम्ही 11 कुटुंबाच्या लोकातून आलेलो लोक आहोत. ज्याचे कर्म तो पाहत बसत, तुम्ही काही करायचे नाही. परंतु आमच्यासारख्या माणसाचे कर्तव्य तुम्हा लोकांना सावध करणे, तुम्हाला समजून सांगणे, की जेणेकरून आमच्यामुळे किंवा तुमच्यामुळे कोणाचा कुटुंब उद्ध्वस्त नाही झाला पाहिजे. आज कार्यप्रणाली बी बरोबर नाही आहे. कशी तरी कार्यप्रणाली. आता मगाशी रेली आल्यावर नाश्ता देतात का नाही प्रत्येक ठिकाणी. इथं नाश्ता दिला का मला माहीत नाही, दिला का नाही दिला. परंतु रेली, कारण तुम्हाला सांगतो, सकाळपासून पहाटेपासून ते लोक, आमच्या मुली, आमच्या सुना, त्या छोट्या बाळांना, छोट्या मुलांना कडेवर घेऊन सनी त्या सकाळपासून त्या रेलीमध्ये फिरतात. त्यांना जर खायला मिळालं नाही, नाश्ता मिळाला नाही तर कसं होईल. म्हणून जर केलं नसेल तर यापुढं त्या नाश्त्याची व्यवस्था, म्हणजे तुम्ही आलू भात वगैरे करता तर त्यांना तो नाश्ता वगैरे देऊन टाकावा. दुसरं, हवनाची प्रक्रिया पुष्कळ ठिकाणी वेगवेगळी आहे. मी आता फक्त कार्याच्या बाबतीतच बोलणार आहोत. हवन होते, मी ना कधी ऐकलं बी नाही, पाहिलंही नाही, परंतु आज ऐकून राहिलो. आमचे संचालक मंडळ बी जाते कधी कधी काही ठिकाणी. आपल्या तुपाची वाटी राहते. हवन झाल्याच्या नंतर काय होते, आपण हवन झाल्याच्या नंतर तो पान राहते आपला, पानाच्या विळा, त्या पानाच्या विळावर तूप टाकतो, साखर टाकतो आणि नैवेद्य चढवतो. बरोबर आहे. परंतु काही ठिकाणी असं आहे म्हणते की तो पानाचा तुकडा घेतात, त्या तुपाच्या वाटीमध्ये डुबवतात आणि तोच काढून मग त्या साखरेमध्ये डुबवतात. कितपत योग्य आहे? बरोबर नाही आहे. आणि लोक सांगते आम्ही बाबाची आहे तिथले. मग का करू? बाबाची आहे तिथली आहे तर हार घालून स्वागत करू तुमच्यावाला. अरे जे नियमावली दिलेली आहे, जे हवन होते आहे, जे कार्य होते आहे, तुम्हाला तुमच्या शिबिर होत आहे, मग त्या शिबिरामध्ये येता तुम्ही का करता? 3 दिवस फक्त जेवण करता. मदनकर साहेब जेवण कसं झालं? तर माझ्या बापाचं होय का? पैसा तर तुमच्याच होय. जेवायला आले का? अरे या लोक, बाकीच्या लोकांची दिशाभूल नाही झाली पाहिजे. सारे एक सूत्रामध्ये राहिलं पाहिजे. म्हणून आपण शिबिर घेतो. म्हणून प्रत्येकाने ते करावं. त्यागाच्या कार्यामध्ये नवीन नवीन नियम सांगते मार्गदर्शक लोक. नियम म्हणजे कसं? घरात जेवण करत असताना दार बंद करून जेवण करावे. त्यागाच्या कार्यामध्ये आदरणीय नरेश भाऊ, दिगंबर दादा पहा, म्हणजे त्यागाच्या कार्यामध्ये जेवण करत असताना दार बंद करून द्यावे. कोणी येऊन राहिला का तुमच्या घरी खायला? कुठली प्रथा कुठून आणली? दुसरं काय म्हणते? पाणी पिण्याचे अनाव्यास असताना कोणाचीही सावली पडू नये. दिवस निघण्यापूर्वी सावली पडल्यावर काय होते? काय होणार आहे का? बाजारात गेल्यावर हातबोट लागलात, आंघोळ करावी. कोणी सांगितलं? का झालं? विटार झाला. म्हणजे कसे विचारो? बाबांनी साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजून सांगितलं, परंतु आम्ही त्याला कठीण करत आहोत. आम्ही त्यांना कठीण करत आहोत. हळद, तेल, मीठ, पीठ, तांदूळ नवीन घेणे. अरे ज्या गोष्टी वापरलेल्या तुमच्या लिहिलेल्या नियमावलीमध्ये लिहिलेल्या आहे, त्या नियमावलीच्या वाचा. ते नियमावलीचे वाचन करा आणि नंतर त्या सेवकांना सांगा जे लिहिलं असेल ते करा. आता याचं कारण काय माहीत आहे का? आता जुने बरं, जे लोक आता ज्या सेवकांनी कार्य दिले मार्गदर्शकांनी, तो सेवक जुना बाबाच्या आहे तिथला, तो बाबाच्या आहे तिथला सेवक सांगा. आणि त्याला ते सांगून राहिले नियम. आता ते बी का करा भैया? कोबी का म्हणते माहिती आहे? ठीक आहे बा, मार्गदर्शकांनी म्हटलं तसं करावं लागेल. म्हणून का म्हणतो मी? भाटाला दिली वसरी, बुधी बुधी पाय पसरी. कालचे भाट आजचे काही मार्गदर्शक बालकदादा ठावकर. बरोबर आहे. काही मार्गदर्शक. आणि सर्व लोक का म्हणते? मदनकर साहेबांनी आम्हाला भाट म्हटलं. अरे राजे हो, तुम्हाला भाट नाही म्हटलं आहे, काही लोकांना म्हटलं. तुम्ही तसे करत आहे म्हणून म्हणतो आहे. बाकीचे लोक नाही आहे. 1% माणूस, एक वांगा जर समजा त्या टोपल्यामध्ये जर खराब असेल तर मग त्याचा उपाय कसा आहे? काढून बाहेर फेकून टाका. मग अशा प्रकारचे लोक या ठिकाणी. घरात कोणीही पाहुणे सेवक येऊ नये. आलेच तर त्यांना बाहेरच्या बाहेर परत पाठवावे. चला ठीक आहे, हेही मान्य केलं. एखादा सेवक आला तर त्याला काय म्हणतो? चल जा,
कुठं मानवता आहे? तुमचे त्याग सुरू आहे ना, ठीक आहे ना, त्याचे बी नियम आहे ना, त्याचे नियम आहे. परंतु तो मार्ग या पद्धतीचे कार्यकर्ते आहे, तर हे सेवकाची दिशा. आणि मग त्याच्यानं काय होते माहीत आहे का, ज्या संघटना ज्या निर्माण झाल्या, इतर ज्या संस्था निर्माण झाल्या, ते त्याच्यावर हावी होते. आणि मग त्या सेवकाच्या मंडळाच्या मार्गदर्शकाच्या हातामध्ये 50 सेवक राहते आणि त्याच्या हातामध्ये राहते 500 सेवक. याला कारणीभूत कोण राहतो? आम्ही लोक, कारण आम्ही वेगळ्या पद्धतीने कार्य देतो. आणि म्हणून असे जे लोक आहेत, जे मार्गदर्शक लोक आहेत, ज्यांना समजत नसेल, मंडळाचे पदाधिकारी चे नंबर तुमच्याकडे आहे, मंडळाच्या ऑफिसचे नंबर तुमच्याकडे आहे. आपण ते फोन करून प्रत्यक्ष लोकांनी त्या लोकांनी तिथं विचारून घ्यावं. इव्हन मानवधर्म लोकांना समजलंच नाही आहे. ज्या माय बापानं आम्हाला जन्माला घातलं, बाप त्याग चालू राहते. तुमच्या क्षेत्राकडची आहे बालू दादा, तुमच्या क्षेत्राकडची घटना आहे. आता गावाचं नाव नाही सांगा, तुम्ही ट्यूबलाईट पेटव जा. वडील त्यागाचे कार्य सुरू आहे. त्यागाचे कार्य सुरू असताना वडील मरण पावले. कोण? वडील, आमच्या जन्मदाता, आमच्या आराध्य दैवत मरण पावले. त्यागाचे कार्य भंग होईल का चालू राहील? भंग होईल ना. तो करायला तयार नाही पोरग. मी बापाच्या मैत्रीला जाणार नाही म्हणे. अरे बापा, म्हणजे सांगा बाबांनी का सांगितलं आणि आम्ही काय करत आहोत ते त्यांनी. मग नंतर माझ्या मार्गदर्शकाचा फोन आला. रे मी म्हणलं दादा बंद करायला लाव, गावच्या लोकांना माहीत पडेल का नाही तर गावच्या बाहेर काढून टाकतील. इथून लोक आहे, इथून तयारी आहे. सांगा बरं, त्या मायबापानं जन्माला घातला, मी त्या बापाच्या मैत्रीमध्ये जाऊन नाही म्हणते, आम्ही त्याग करून म्हणते. घडण का जी? किती मोठे प्रसंग येते आमच्यासमोर, किती मोठमोठे प्रसंग येते. आणि म्हणून आम्हाला कसं आहे, मला बोलायला वेळ बी लागते. आणि मग काही लोक मग टीका बी करते. मी त्या गोष्टीकडे काही लक्ष देत नाही. आणि म्हणून या गोष्टीकडे आपण ना सर्व लोकांनी त्या दुसरी यांनी सांगितलं मला, काही मार्गदर्शक लोक आहेत ते सेवकांना. आता सेवक आला, एखादा दुःखी व्यक्ती आला, पती पत्नी आला, क्षीरसागर साहेब, त्यांनी तुम्हाला सांगितलं, आपल्या अडीचे सांगितलं, दुःख सांगितले. पण काही लोक असे बी लोक आहे आमच्या याच्यामध्ये मार्गामध्ये, मार्गदर्शक लोक, की त्या सेवकांना मग ब्लॅकमेलसुद्धा करतात. हाही प्रकार आहे. आणि मग मी त्याच्यापेक्षा जास्त खौट माणूस आहे, मग मी सोडत नाहीच. ब्लॅकमेलसुद्धा करतात. अशा लोकांना मग आम्ही ना काढून बी फेकला आहे. तर अशा प्रकारचे कृत्य. अरे डॉक्टर आहे, आज आमचे आदरणीय मार्गदर्शक म्हटले एक सिव्हिल सर्जन आहे, साधारण बाब नाही आहे. तुम्ही कोणत्या विषयामध्ये घ्या, तुम्ही त्यांना येणारं दुःखी व्यक्ती जर त्यांना सांगणार नाही तर त्याचे दुःख दूर होईल कसे? आणि दुःख दूर झाले आणि जर समजा कार्य घ्यायचे नसेल, दुसरीकडे जर जायचे असेल, तर तुला जे समाधान मिळालं ते समाधान वापस कर. म्हणजे त्याची झोपडा होता, बिल्डिंग तयार झाली तर बिल्डिंग त्या मार्गदर्शकाच्या नावानं करून द्यावी आणि त्याने दुसरीकडे जावं. इथपर्यंत लोकांचे प्रकार आहे. मग का बोलावं? आणि मग मी बोलतो तर मग लोकांना मग भाऊची वाटते की मदन साहेब असं बोलते. अरे ते खरं आहे, ते बोलतो आहे. लोक पैसे देऊनही बी कार्य करतात. साध्या कार्याच्या सेवकाकडून काही चालत नाही. आणि साध्या कार्याच्या सेवकाकडून कोंबडे, बकरे, पैसे, रत्ते सर्व उधारीमध्ये घेते, सर्व उधारी घेते. जे सर्व आहे, सर्व आहे. परंतु करता का उपाय नाही राहत. उपाय त्या गोष्टीमध्ये राहत नाही. आणि म्हणून ते सेवकाला तू आणि इच्छा आत्मबलाची मगाशी सांगितलंच आहे नाही का. हा भंडारबोडी पावनभूमी आहे. इथं खूप अनुभव घडलेले आहे, खूप आहे. सांगायला बसलो ना तर खूप आहे. इथं एक से एक अनुभव महानते की बाबा जुमदीजीच्या माध्यमातून त्या सेवकांवर घडलेले आहेत. आता पावनभूमी मी पाहत आलो 96 पासून, जेव्हापासून मार्गामध्ये आलो मी, येतो जातो. साध्या कार्यामध्ये पदावर नव्हतो तेव्हाही आलो गेलो वगैरे. आणि मरेपर्यंत येणारा जाणारा काही विषय नाही आहे. परंतु आमच्या विचारामध्ये कुठंतरी बांधिलकी झाली, त्या ठिकाणी आली आहे. आणि म्हणून ते बांधिलकी आमच्या ठिकाणी या ठिकाणी राहू नये म्हणून आम्हाला एकच काम करणं आहे की महानते की बाबा जुमदीजींनी जे नियमावली बनवली आहे त्या नियमावलीची वाचन करा. फक्त आम्ही सकाळची विनंती, सायंकाळची प्रार्थना म्हणतो.
लोक सांगतात आम्ही बाबांना, लोक, माझे म्हणणं आहे, लोक बाबाला मानतात आदरणीय मंच, परंतु बाबाच्या नियमावलीला, बाबाच्या आदेशाला मानत नाही. तुम्ही सकाळची विनंती म्हणता त्याच्या म्हणता बाबाच्या आदेशाची वेळोवेळी पालन करते, सायंकाळची प्रार्थना म्हणता त्याच्यामध्ये बी तुम्ही म्हणता. मग तुम्ही जर म्हणता बाबाच्या आदेशाचे पालन करीन, तर बाबांनी आदेश दिला कोणाला? मदनकरला दिला का? नाही. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाला बाबांनी आपल्या हयातीमध्ये आदेश दिलेला आहे. मी जेव्हा 2002 पासून मी मंडळामध्ये संचालक म्हणून बसलो, रमेश ठुबरीकरजी बसले होते, त्यांनी सांगितलं, बाबांनी सांगितलं, मी गेल्याच्या नंतर मंडळ. मग आज काय? मग मंडळ आदेश देईन, तर मंडळ आदेश देईन म्हणजे कोण देईन? भवन तुम्हाला आदेश देणार आहे का? का त्याच्यामध्ये लिहून येणार आहे का? त्याच्यामध्ये काहीतरी चमत्कार येणार आहे का? रोज तिथं जायचे, मग पदाधिकाऱ्याने पाहायचे, मग सांगायचे बाबू आज असा चमत्कार आला आहे, असं असं सांगायचं नाही का? म्हणजे ते अंधश्रद्धा नाही का? जसं ते मोवाडीमध्ये त्याच्या मागं धावते तसं तुम्ही आमच्या मागं धावले असते. तोच प्रकार घडला असता की अंधश्रद्धामध्ये. आणि म्हणून हा सर्व प्रकार मानते की बाबा जुमदीजी बंद झाला पाहिजे. मानते की बाबा जुमदीजीनं जेव्हा अमेरिकेमध्ये होते, त्यांची प्रकृती जेव्हा दुरुस्त झाली, तेव्हा डॉक्टर मनोज ठुबरीकरनी म्हटलं की बाबा तुम्ही इथं या ठिकाणी राहून जा. तेव्हा बाबांनी म्हटलं माझे हजारो मुलं, हजारो सेवक या भारत देशामध्ये राहतात म्हणे, मी त्या सेवकाकरता जाईन. मानते की बाबा जुमदीजी आमच्याकरता, आमच्याकरता सेवकाकरता या भारत देशामध्ये परत आले. साधी बाब नाही आहे. आणि म्हणून आमचे एक वेळ टिमकी या शब्दाचा आम्हाला न विरोध होता आहे, न कधी जीवनामध्ये राहणार नाही. तिथं निर्माण केल्या इतर संस्था आहे त्यांचा आम्हाला विरोध आहे, होता आणि राहणार आहे. संबंधाच्या ठिकाणी लोक म्हणते या ठिकाणी जाऊ नका, त्या ठिकाणी जाऊ नका. हो बरोबर आहे ना. लोक म्हणते मदनकर साहेब तुम्ही आमच्या भावाभावामध्ये फूट पाडता, तो तिकडे आहे, दुसऱ्या संस्थेमध्ये आहे, आम्ही मंडळात आहो. अरे त्या नियमावली लिहिलं आहे ना, नियमावली मी एकट्याने थोडी बनवली आहे. हे तुम्ही लोकांनी, आदरणीय मार्गदर्शक लोकांनी बनवली आहे ना. त्या शिक्कामोर्तब आम्ही केला आहे. आणि मग त्यांना वाटत आहे की नाही माझ्या भाऊ, आमचा परिवार एकत्र राहायला पाहिजे, तर मग मंडळामध्ये काहून येत नाही? मंडळामध्ये या. आणि तुलाही वाटत नसाल तर मग तुम्ही मंडळातून सोडून तुम्ही तिकडे चालले जा, करा दोघे भाऊ एकत्र, बाबाच्या आदेशाचे उल्लंघन करू घ्या. आणि म्हणून आम्हाला वेळोवेळी आम्ही लोकांना ते सांगत असतो की बाबा रे असं तुम्ही कोणत्याही प्रकारचे कृत्य करू नका, बाबाच्या आदेशाचे वेळोवेळी पालन करा. पण आम्ही लोक काही करत नाही. आणि म्हणून आदरणीय या ठिकाणी जास्त काही या ठिकाणी मी बोलत नाही. हा पाहुणभूमी मगाशी सांगितलं आमच्या दिवटे साहेबांनी 1 तारीख निश्चित करून द्यावी. बरोबर आहे. आदरणीय दिवटे साहेब, परमात्मा एक सेवक नागरिक सहकारी बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1975ला झाली. मी सांगतो 1975ला झाली. आणि परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर याची स्थापना केव्हा झाली? 4 डिसेंबर 1979. बरोबर आहे. म्हणजे तो स्थापना दिवस आहे. ठीक आहे. मग तो स्थापना दिवस काही लोक कार्यक्रम स्थापना दिवस म्हणून कार्यक्रम करतात, म्हणजे अंधश्रद्धेच्या आहारी जातात. आम्ही ते बंद केलं. राहिला हिंगणघाटचा प्रश्न, तर बाबाच्या हयातीमध्ये तो कार्यक्रम, बाबाच्या हयातीपासून 1 जानेवारीला नवीन वर्षाच्या निमित्तानं तो कार्यक्रम त्या ठिकाणी होत आला आहे आणि तो सदैव होणार आहे. ही जर तारीख आम्ही एक समजा निश्चित केली तर हा एक अंधश्रद्धेचा प्रकार होऊ शकते. परंतु कारण आहे ना, साकोली आहे, गोंदिया आहे, गोंदियामध्ये बी गोंदियाचे लोक आहे, मला दिसले तिकडे. आता इकडे कुठं बसले आहे माहीत नाही. ते शाखाच्या स्थापना दिवस करत होते, तेही बंद केलं. ही अंधश्रद्धा, हे करू नका. दुसरा दिवस तुम्हाला कोणता घ्यायचा असेल ते तुम्ही घ्या. राहिला प्रश्न हा का तुमच्या फरवरी महिना आहे, तर आम्ही फरवरी महिन्यामध्ये तुम्हाला तारीख देण्याचा बिलकुल काटेकोरपणे बिलकुल प्रयत्न करू. यात शब्द देतो तुम्हाला, फरवरी महिन्यामध्ये घ्यायचे वाटल्यास, नाही तर मार्च महिन्यामध्ये असेल मार्च महिन्यामध्ये, पण तारीख निश्चित नाही राहील.
तारीख जो आहे का नाही हे निश्चित राहणार, कारण ही अंधश्रद्धा होऊन जाते. आम्ही ते सर्व बंद केलं. नाही तर भवनामध्ये जे 4 डिसेंबर होता, मग 4 डिसेंबरमध्ये मग सेवक संमेलन व्हायला पाहिजे तिथं भवनामध्ये. आता भवनामध्ये जागा नाही तर मग आश्रमामध्ये घ्यायला पाहिजे. आश्रमाची स्थापना झाली मग आश्रममध्ये बी स्थापना दिवस घ्यायला पाहिजे. ते सर्व सोडून राहिला तुमच्या तारखेच्या, एक तर तुम्ही फरवरीमध्ये ठरवा किंवा मार्चमध्ये, तारीख निश्चित करू नका. परंतु असा प्रसंग आला तर या ठिकाणी आम्ही विचार करू मंडळामध्ये की का करायचा का नाही करायचा. आम्ही त्या गोष्टीचा विचार बी करू, जेणेकरून की अंधश्रद्धा लोकांमध्ये पसरली नाही पाहिजे. याच्या बी आम्हा सर्व लोकांना मिळून विचार करायचा. आज आहे उद्या नाही आहे, तर आपल्या सर्वांना मिळून मिसळून कामं करायची आहे. आपल्याला सर्वांना मिळून मिसळून कामं करायची आहे. म्हणून या ठिकाणी काय जास्त बोलत नाही आपण सर्व. आणि दुसरं महत्त्वाच्या मुद्द्यावर जातो आहे, आई वडिलाची सेवा करा. आता मी सांगितलं की एक हवन त्यागाचं हवन होतं, तो माहितीमध्ये जात नव्हता. आम्ही समजलो नाही, मानव धर्माला समजलं नाही. मानव धर्म फक्त छोटीशी व्याख्या, माणसानी माणसाशी माणसासारखं वागावं एवढं आम्ही बोलतो, बस एवढं झालं. पण जे आमचे आराध्य दैवत आहे ते आमचे मायबाप, आमचे आईवडील, आम्ही त्याची सेवा करत नाही. आम्ही आईवडिलांना विचारत नाही. आता रामटेकमध्ये परमात्माचे नावाचे विजिटिंग कार्ड आहे, त्याच्यामध्ये लिहिलं आहे परमात्माच्या लोकांनी का म्हणते त्याला श्राद्ध वगैरे कसं दिवठेच आहे. श्राद्ध आम्ही इथं पूजापाठ हवन सामुग्री मिळते आणि हवन केल्या जाते परमात्माच्या याच्यानं. आता विजिट ते अंबाळ्यामध्ये, रामटेक अंबाळ्यामध्ये, म्हणजे अंधश्रद्धा झाली ना. सेवक कोण? परमात्माचे. पण मंडळाचे सेवक नाही होऊ शकत, ते इतर याच्यामध्ये असन. आम्हाला का गरज आहे? जिवंतपणे आम्ही आमच्या मायबाबाची सेवा करत नाही, त्यांना खाऊ घालत नाही, विचारत नाही, प्रेमाने शब्द बोलत नाही. आणि मेल्याच्या नंतर मग गुलाबजामुन, रसगुल्ले, बर्फी, इमरती का बनवते, नाना प्रकारचे बनवते आणि त्या लोकाला चालते, फालतूचे लोकाले. हो, आमच्यासारखे भात खाय माणसं नाही का. अरे जिलेबी, अरे किती गोड झाली, वांग्याची अरे किती फिक्की होती, नावच बोटं ठेवतो आम्ही नाही का. जिवंतपणी मारल्या नाता आणि मेल्यावरती कागूर टाका, काव काव ये, कोणाचा बाप कावळा आणि कोणाची माय कावळी नाही का. आणि म्हणून जिवंतपणी आई वडिलांची सेवा करा, सासू सासऱ्याची सेवा करा. सुनानी त्या सासू सासऱ्याची सेवा करावी, सुनानं त्या सासू सासऱ्याला आई वडिलांचा दर्जा द्यावा. आणि सुनानं आणि सासऱ्यानं त्या सुनाला पोरीचा दर्जा द्यावा. तेव्हा तुमच्या कुटुंब बरोबर व्यवस्थित राहता चालत. लिंग परीक्षण करू नका. आदरणीय मंच, लिंग परीक्षण. मुलगी जर गर्भामध्ये असली तर त्या लिंग परीक्षण केल्याच्या नंतर त्या गर्भामध्ये त्या छोटीच्या छकुलीच्या घात करतात, तिची हत्या करतात. हत्या करणं हा जघन अपराध तिनं का केलं? का बिघडवलं तुमचं? काही बिघडवलं का? आज 75% त्या मुलीची संख्या या जगामध्ये आहे. उद्या कालांतराने जर असा प्रकार जर घडला आणि मुलींची संख्या जर कमी पडली, कमी जर झाली, तर आमच्या नातवंडांनी लग्न कोणाशी करावं हा प्रश्न भेसावेल. आणि म्हणून लिंग परीक्षण करू नका. खर्रा गुटखा खाणं, बिडी सिगारेट पिणं हळूहळू बंद करा. दिवटे साहेबांना कधी सुपारी खाताना कधी नाही पाहिलं. नाही, खरं सांगतो, मी कधीच नाही पाहिलं त्यांना, कधीच नाही पाहिलं. ती सवय आहे त्यांना, आधीपासून ते खात नाही आहे, सवय नाही पडली आहे. मग आदरणीय मंच, या ठिकाणी कोणत्याही मार्गदर्शकांनी भगवत कार्य सुरू झाल्याच्या नंतर कोणीही खर्रा खाऊन या ठिकाणी बसू नये. आपणही सुद्धा बसू नये. कारण मी न केलं म्हणून सांगतोय तुम्हाला. मी जेव्हा कार्यक्रमामध्ये 1 तास बाकी आहे, 1 तासाच्या आधी बिलकुल तोंडातला पूर्ण खर्रा पूर्ण तोंड साफ करून घेत होतो. जोपर्यंत कार्यक्रम खतम होत नाही, जेवण होत नाही, तोपर्यंत खर्रा खात नव्हतो. आता तर सोडला, विशेष नाही. कारण म्हणून आपण खर्रा गुटखा बिडी सिगारेट बंद करा. व्यसनमुक्त का आम्हाला महात्मा गांधी व्यसनमुक्त पुरस्कार आम्हाला मिळाला. समजा एखादा कोणी व्यसनमुक्तीच्या
आमचा एखादा अधिकारी समजा आला आणि आमच्यासारखे लोक त्या गेटवर समजा बसून जाणी किंवा उभं राहून जाणी खर्रा जर घोटत असेल तर तो काय म्हणून हे किती व्यसनमुक्त झाले, हेच खर्राच घोटून राहिले म्हणे. म्हणून खर्रा गुटखा खाणं, बिडी सिगारेट पिणं हळूहळू बंद करा. उरलेला पैसा आपल्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी ठेवा, त्यांच्या लग्नासाठी राखून ठेवा. जेणेकरून तुम्हाला लागणारा पैसा 1 लाख लागत असेल, तुमच्याकडे 60-70 हजार रुपये जमा असेल तर कोणी मी 10-20 हजार रुपयाची तुम्हाला कोणी सेवक मदत करू शकते. आणि म्हणून या पद्धतीने आपण सर्वांनी करावं. तुम्ही म्हणाल की साहेब हा प्रकार आणि खूप ठिकाणी आहे, खूप ठिकाणी हा प्रकार वेगवेगळा प्रकार चालू आहे. आणि म्हणून आईवडील सासू सासरे खर्रा गुटखा आणि इतर कुटुंबाला खाली आणणाऱ्या इतर व्यसन नियमावलीमध्ये लिहिलं आहे, सर्व बंद करणं आहे. आणि जे लोक आईवडिलाची सेवा करणार नाही, सासू सासऱ्याची सून सेवा करणार नाही, तुमचे मुलं तुमची सून येणाऱ्या काळामध्ये तुमच्यासोबतही तसंच व्यवहार करणारही लक्षात ठेवा. इसात देन इसातले स्वर्ग बी इथंच आहे आणि नरक बी इथंच आहे. नाहीतर या मार्गामध्ये TB कॅन्सर महारोग HIV एड्स सर्व दूर झाले. परिवर्तन हा संसाराचा नियम आहे. बदल महानतेकी बाबा जिमतीजीनं बदल केला आहे. त्या मूर्तीचे विसर्जन मूर्ती बदलवले आहे, मानवाला बदलवले नाही, मानवाचे विचार बदलवलेले आहे आणि मानवाचे विचार बदलवले. आणि म्हणून आज आपण एका भगवंताला एका बाबाला मानणारे लोक आहोत. म्हणून आम्हाला कोणत्याच प्रकारची इजा होत नाही. याचे एकमेव कारण आहे मानतेकी बाबा जिमतीजी निस्वार्थपणे तुमची आमची सेवा करणे. आणि मंडळाच्या आदेशाचे आपण वेळोवेळी मरेपर्यंत पालन करावं. तुम्ही जर त्या बाबाच्या आदेशाचे पालन जर केलं नाही तर आम्ही बाबाच्या सेवक मंडळाचे सेवक होऊ शकत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. तुमचे आमचे संबंध कोणाचे खराब नाही आहे, माझ्या कोणी शत्रू नाही. फक्त एकमेकाचे कान भरू भरू आम्ही एकमेकाचे शत्रू झालो आहे. माझ्या कोणी शत्रू नाही, माझे सर्व मित्र आहेत. तुम्ही मला मानत असाल तर माना, मला काही फरक पडत नाही, पडणारी नाही, जीवनात कधी फरक पडणार नाही. म्हणून याच्या त्याच्या बोलण्याच्या आहारी जाऊ नका आणि आपलं जीवन खराब करू नका. आपला कुटुंब कसा वर येईल याकडे आपण सर्वांनी लक्ष द्यावं. लोक म्हणतात की मदनगड साहेब कसं कसं समोर चालले, झोपड्यात राहत होते बंगल्यात आले, कसं आले भैया, सर्व चालले. तुम्ही बी तुमच्याजवळ काहीच नव्हतं, आज सर्वाजवळ सर्वच काही आहे. कारण कसं आहे, दारू झाली, बंद झाली, सर्व झालं, भूत गाथा सर्व गेली. जे लाखो रुपये खर्च करत होतो तो सर्व जमा झाले आमच्याकडे. मनी इज द सेव, पेट्रोल इज द सेव, नाही का? आपण करतो का नाही, पैसे सेविंग करतो, RD टाकतो वगैरे वगैरे, भिशा टाकतो. आता आपण करत नाही पण आमची पत्नी करते ना, तुमची पत्नी करते, तुमच्या खिशातले पैसे चोरते, काढते. पण तिला चोरी म्हणान का नाही हो. आणि उद्या तुम्हाला पैसे लागेल. मी माझ्या सांगतो, हां, माझी पत्नी काय करते, हां एवढे पैसे द्या, तेवढे पैसे देतो. समजा एखाद्या वेळेस मला 1 लाख रुपये लागले तर मी ते देतो. 10,000 रुपये जास्त घेऊन घे ना बाप्पा. ते का आपल्या मायबापाला नेऊन देते का, आपल्या भावाला देते का? ते नाही देत. कोणाला देते? आम्हाला देते, तुम्हालाच देते ते पैसे तुमची अर्धांगिनी. त्याला चोरी नाही म्हटली जात. तुम्ही 10 रुपयाचे सामान आणा, तेच सामान ती माहुली बाजारात गेल्यावर 8 रुपयाचे आणा. 2 रुपये ते वाचवते. ते 2 रुपये तुमचे वाचवते. तुमच्या खर्चाला जर का वेळ प्रसंग आला का नाही ते तुम्हाला देते. का गो माझा अनुभव आहे. मी बाबांनी सांगितलं आपली सांग, मग मी सांगतो. आणि मला माहीत आहे तुम्ही बी तसंच आहात. जशी माझी पत्नी करते अशी बाकीच्या लोकांची पत्नी बी तसंच करत असत. ते मनी इज सेव, त्याला चोरी म्हटली जात नाही. त्याला चोरी म्हटली जात नाही. नाही का, कोरोनामध्ये आला 2-2 हजाराची नोटं गेले बिचारायचे. आणि म्हणून जास्त काही या ठिकाणी बोलत नाही. आदरणीय आमचे दिलीप कोलतेजी, सन्माननीय आमचे चांगले मित्र सन्माननीय शिवरामजी दिवटे, ज्या ठिकाणी दरवर्षी आपण कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करता, आम्हाला बोलवता. असंच आपण या ठिकाणी आम्हाला बोलवावं अशी अपेक्षा करतो. जे बी काही गोष्टी असेल तुम्हाला सांगतो. ह्या फक्त हे भंडारबुडीच नव्हे, कुठलंही असेल, मी सदैव तुमच्यासोबत होतो आहो
आणि सदैव राहणार आहोत. फक्त तुमच्या बोलण्याची वाट आहे मला, दुसरं काहीच नाही. केव्हा बी 24 तास. आणि एवढंच बोलतो आणि आपल्या शब्दाला या ठिकाणी विराम देतो. धन्यवाद सर्वांना. माझा नमस्कार.